हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण तवा सँडविच कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि त्याचसोबत त्याची चटणी कशी तयार करायची ते सुद्धा बघणार आहोत. मस्त असा आपला क्रिस्पी सँडविच तयार होतो. त्याच्यासाठी लागणारे साहित्य, इथं मी 1 बाउल पुदिना घेतलेला आहे, 1 बाउल कोथिंबीर, 1 ते 2 मिरची, आलं, लसूण, लिंब, चाट मसाला, डाळी, फुटाण्याची जी डाळ असते ती, वाफवलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, मीठ, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, ब्रेड, तेल. आता आपण सगळ्यात आधी त्याची चटणी तयार करून घेऊयात. इथं मी 1 बाउल कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 1 बाउल पुदिना घेतलेला आहे. लसूण 2 ते 3 पाकळ्या लसूणाच्या घातलेल्या आहे. मिरची मी इथे 1 मिरची वापरली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकतात. आलं, फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे, त्याची वरची साल काढली तरी चालेल. लिंबाचा रस, मीठ. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी त्यात तेल घालून घेणार आहे. तेल घातल्याने होतं की ते पाणी सोडत नाही आणि मस्त अशी घट्टसर चटणी असते. ब्रेड असा ओलसर होत नाही. त्यामुळे आपण तेल घालून व्यवस्थित आपण ती चटणी तयार करून घ्यायची. अशी घट्टसर चटणी तयार होते. आता आपण सँडविचसाठी जी स्टफिंग लागते ती तयार करून घेऊयात. इथं मी उकळलेले बटाटे बारीक करून घेतलेली आहे. टोमॅटो, कांदा, तुम्हाला जर शिमला मिर्च वगैरे हवी असेल ते तुम्ही घालू शकता. चाट मसाला, चवीनुसार मीठ, लाल तिखट, टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस. थोडीशी कोथिंबीर. आता आपण ते सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असे आपण ते मिक्स करून घ्यायचे. आता आपण सँडविच तयार करायला घेऊयात. मी ब्रेडच्या आजूबाजूच्या ज्या काठ होत्या त्या काढून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे तुम्हाला राहू द्यायचे असतील तुम्ही राहू देऊ शकतात. आता आपण एका साईडला हिरवी चटणी लावून घेणार आहोत. मस्त अशी आपली हिरवी चटणी घट्ट तयार झालेली आहे. चटणी घट्ट असल्यामुळे ब्रेड असा ओलसर होत नाही. अशा प्रकारे आपण ती चटणी स्प्रेड करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडला टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस लावून ते स्प्रेड करून घ्यायचं. चाकूच्या मदतीने आपण अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ते स्प्रेड करून घेणार आहोत. जे आपण सारण तयार केलेलं होतं बटाटे, कांदा वगैरे ते आता आपण ते तिथं घालून घेऊयात.
आणि स्पूनच्या मदतीने चारही बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं. अशा प्रकारे. तर थोडंसं वरतून चाट मसाला घालून घ्यायचा दोघं साईडने. आता जी चटणीची बाजू होती ती आपण वरच्या साईडने लावून घेऊयात. या पद्धतीने थोडंसं प्रेस करून द्यायचं. इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तुम्ही बटरही वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात जो ब्रेड तयार केलेला आहे तो घालून घेऊयात. दोन्ही बाजूने आपण गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. ही प्रोसेस मंद आचेवर करायची जेणेकरून आपला ब्रेड व्यवस्थित भाजला जाईल. दोघं बाजूने आपण तो सँडविच भाजून घेणार आहोत. गोल्डन कलर येईपर्यंत आपण तो व्यवस्थित भाजून घ्यायचा. ही प्रोसेस मंद आचेवर करायची जेणेकरून आपला ब्रेड करपणार नाही. अशा प्रकारे आपला तवा सँडविच तयार झालेला आहे. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता आपण तो कट करून बघूयात. मस्त असा आपला तवा सँडविच तयार झालेला आहे, बघू शकतात तुम्ही.